93 साली मी मुंबईच्या स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर त्यांची एंट्रन्स दिली डिसेंबरमध्ये आम्ही. नेमकं बाबरी मस्जिद 6 डिसेंबरला पडल्यानंतर मुंबईत मोठी दंगल झाली. आमची जी एंट्रन्स होती त्या दिवशीच खूपच गडबड चालू होती मुंबईमध्ये. मग 4-5 दिवस आम्ही सरदार पटेल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजला मित्राकडे रूमवर होतो. खायला खिचडी होती फक्त. आणि मग ते एंट्रन्स पास झालो आणि तिथे मी जॉईन झालो जानेवारी 93ला. आणि तिथं अभ्यास सुरू केला. खूप चांगला अभ्यास सुरू झाला. मराठी वाङ्मय आणि इतिहास 2 विषय. खूप चांगले प्राध्यापक तिथे मिळाले. रमेश तेंडुलकर सर, सचिनचे वडील मराठी वाङ्मय शिकवायचे. विजयाताई राजाध्यक्ष होत्या. नंतर प्रभा गणोरकर मॅडम होते, हे मराठी शिकवायचे. के शहा म्हणून हिस्ट्रीचे एल्फिन्स्टन कॉलेजचे खूप चांगले प्राध्यापक होते की जे आम्ही काही मंडळी होतो की आम्ही मराठीतनं लिहित होतो म्हणून ते आमच्यासाठी मराठी शिकले की यांचे पेपर मराठीत तपासायचे म्हणून. तर असे लोक होते. अभ्यास चांगला चालू होतं. पण काय झालं नेमकं 93ला एप्रिल महिन्यात वडील रिटायर झाले आणि 3 बहिणीपैकी एकीचं लग्न झालं होतं. 2 आणि त्यांचं अजून शिक्षण चालू होतं. तर फायनान्शियली UPSC करायची तर आणखी 2-3 वर्ष तरी लागतात कमीत कमी. माझ्याकडे तेवढी पैसे नव्हते. आणि नेमकं पुण्यातनं टाटा मोटर्सचा इंटरव्ह्यू कॉल आला की त्यांना CSR अंडर त्यांनी राजगुरुनगर तालुक्यामध्ये 18 गावं दत्तक घेतली होती आणि त्यांना एक इंजिनियर पाहिजे होता, समाज विकास अभियंता. 30 लोकांचा इंटरव्ह्यू झाला. त्यात माझं सिलेक्शन झालं. त्यामुळं मी माझं UPSCचं प्रिलिम्स आली होती 1 महिन्यावर, ते सोडून मी परत पुण्यात आलो. त्यावेळी बरंच हे पण झालं, त्रास झाला मानसिक, पण प्रॅक्टिकल डिसिजन होता तो. आलो पुण्यात आणि मग टेल्कोचं काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी माझा अभ्यास चालूच ठेवला होता. आणि एक पत्र आलं मला माझ्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये SIC के शहा सरांचं. आणि ते पत्र खूपच म्हणजे असं प्रेरणादायी पत्र होतं. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की व्हेरी फ्यू कॅन्डिडेट्स फ्रॉम इंडिया हॅव पोटेन्शियल्स लाईक यू. अँड ही नेम्ड भूषण गगराणी. नंतर अजून 2-3 नावं होती त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते पोटेन्शियल तुझ्यामध्ये, तू का गेला सोडून, तू परत येऊ. आणि मग म्हणून मग मी 94 साली पूर्वपरीक्षा दिली टेल्कोत असतानाच. आणि प्रिलिमचा निकाल यायच्या आत मला कॉन्फिडन्स होता की आपण होणार. मी राजीनामा दिला. अच्छा. तर मी राजीनामा देऊ नये म्हणून माझे वडील 3 दिवस पुण्यात येऊन बसले परत. त्यांनी मित्रांना सगळ्यांना हे केलं, त्याला सांगा. आता टेल्कोमध्ये पण माझे मित्र म्हणे तू रस्त्यावर येशील, टेल्को सोडतोय. तर त्यावेळी तुम्हाला माहिती आहे टेल्को म्हणजे त्यावेळी टेल्कोचा त्यावेळेचा पगार आणि माझा सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पहिला पगार यातही बराच अंतर होतं म्हणजे. तर टेल्को सोडणं थोडंसं हेच होतं. पण मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. माझ्या सुदैवानं 94 साली UPSC मी पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा 2 महिने पुढे गेली.